नमस्कार, माझं नाव आहे ऋषिकेश प्रकाश नावलकर आणि मी ॲक्च्युली वारी करण्यासाठी मी हे 2 महिने इकडे माझे अमेरिकेतून येतं. हो, अमेरिकेतून फक्त 2 महिन्यासाठी सुट्टी काढून फक्त हे आपले महाराष्ट्रातले सण हे जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्या पद्धतीने जे पण प्रयत्न करता येतील ते मी करत असतो. एवढे वारकरी चालतात, त्यांच्यासोबत फक्त बोलून त्यांना विचारलं की काय मागता देवाकडे, तर काही नाही, फक्त जाऊन म्हणजे दर्शन मिळतं का नाही, कळसाच्या पाया पडला तरी पांडुरंग भेटतो. मग तेच आहे की त्यांच्याकडे बघून वाटतं की आपण पण तेवढं स्पिरिच्युअलिटीकडे वळलो पाहिजे. ताकी फुगडी घातली जाते किंवा एखाद्या रंगला म्हणजे कार्यक्रम रंगतो, नाचतो वगैरे, त्यानंतर ते एकमेकांच्या पाया पडतात. आणि हाच तर खरा अर्थ आहे की पांडुरंग प्रत्येक देहात वसलेला आहे आणि आपल्याला तो माणसातला देव शोधून त्याचं दर्शन घेता आलं ना तर आपल्याला पांडुरंग कळतो. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहतायत अभंगवारी. आळंदी देहूपासून प्रवास सुरू केलेला आता पंढरपूरच्या वेशीपर्यंत पोहोचलेला आहे. मी सध्या वाखरीमध्ये आहे आणि आता वारीचा शेवटचा टप्पा म्हणजेच फक्त आपण पंढरपूरमध्ये जायचं बाकी राहिलंय. वारकरी थकून भागून ऊन वारा पाऊस धारा हे सर्व सहन करत हरिनामाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने जवळपास 20 दिवसापूर्वी निघाले होते. ते आता पंढरीच्या वेशीपर्यंत पोहोचलेत. आज वाखरी या ठिकाणी मोठं रिंगण होईल. महाराष्ट्राच्या साधू संतांच्या सर्व पालख्या ह्या वाखरीमध्ये येत असतात आणि एक भव्य असा सोहळा या वाखरीमध्ये पार पडतो आणि त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरीमध्ये दाखल होतात. हे सगळे छायाचित्र, हे सगळे व्हिडिओ आजच्या या डिजिटल युगामध्ये आपल्या मोबाईलवर आणि एका क्लिकवर हे जे मिळतात, हे कुठून मिळतात हो, तर त्यासाठी असे हे तरुण युवा आणि असे हात राबत असतात. हे उन्हा पावसामध्ये कुठे कुठे जाऊन कशा कशा प्रकारे ते शूट करतात, त्यांचं कौशल्य दाखवतात. त्यानंतर हे आपल्याला अलगद घरी बसून पाहायला मिळतंय. तर हे सर्व जवान माझ्या सोबत आहेत, वारकरी माझ्या सोबत आहेत, जेनजी माझ्या सोबत आहेत आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे जे विठुरायाची वारी आणि एकूणच हे सर्व मटेरियल पुरवणारे हे जेनजी, हे वारकरी, हे पत्रकार, हे क्रिएटर, यांना काहीही म्हणा, हे माझ्या सोबत आहेत. आता त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याशी मला बोलावंसं वाटलं. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. कुठं आलात माऊली? तुम्ही फक्त सुरुवातीला तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव आहे ऋषिकेश प्रकाश नावलकर आणि मी ॲक्च्युली USA असतो. 9 महिन्यासाठी मी तिकडे शिपवरती काम करतो आणि बाकी 2 महिन्यासाठी मी आपले महाराष्ट्रातले ते पण सण आहेत, जसे की पट्टणकडोली यात्रा, जेजुरीचा जे आपलं जेजुरीचे जे सण होतात किंवा गणेशोत्सव म्हणा, आणि आपलं मेन म्हणजे पंढरपूर वारी करण्यासाठी मी हे 2 महिने इकडे माझे अमेरिकेतून येतं. हो, अमेरिकेतून फक्त 2 महिन्यासाठी सुट्टी काढून फक्त हे आपले महाराष्ट्रातले सण हे जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्या पद्धतीने जे पण प्रयत्न करता येतील ते मी करत असतो. तुमची वारी किती माऊली? ही माझी 5वी माऊली आहे, 5वी वारी आहे. तर तुम्ही आळंदीपासून पंढरपूर पर्यंत येता की कसं काय असतं? नाही, आम्ही ॲक्च्युली मुंबईमधून निघतो आणि जे मेन इव्हेंट आहेत, जसं की आळंदीमध्ये देहू आळंदी जे पण आपण करतो, त्यानंतर आम्ही दिवेघाटामध्ये येतो, त्यानंतर जेजुरीमध्ये येतो, तिकडचा पालखी महोत्सव जे सगळं असेल ते आम्ही मेन इव्हेंट सगळे शूट करतो आणि मग लास्टचा टप्पा आपला पंढरपूरपर्यंत आम्ही तसं घेऊन जातो. म्हणजे सगळं जॉब वगैरे पाहून तुम्ही हे सगळं पाहता. वारीचा अनुभव काय तुमचा? वारीचा अनुभव मी जसं माझ्याप्रमाणे बघितलं की आम्ही आता जसं गाडी वगैरे करून येतो किंवा आमचं स्वतःची कार वगैरे आहे, आम्ही इथून इथपर्यंत चालण्यापर्यंत आम्हाला असं वाटतं की भाई की काय म्हणजे एवढा त्रास होतो किंवा काय होतं. आणि हे लोक, मी एक बघितलं की 285 किलोमीटर काहीतरी आहे मुंबईपासून आणि पुण्यापासून काहीतरी 260 किलोमीटर. हे लोक दररोज चालतात एवढं कष्ट करत का, म्हणजे त्यांना विचारलं आम्ही की तुम्हाला काही त्रास होतो, त्यांच्या तोंडावरती काहीच असं त्रासाचं असं काहीच नसतं. ते नुसतं तोंडानं हसून फक्त एवढंच म्हणतात, माऊली सगळं बघतील, काही ते आहेत, सगळं होऊन जाईल बोलतात. त्यांना कुठलाही प्रकारचा असं त्रास किंवा काही होत नाही. आणि जरी त्यांना काही झालं तरी आपलं महाराष्ट्र शासन त्यांच्यासाठी काही ना काही
कुठे ना कुठेतरी थोड्या प्रकारात अन्नधान्य किंवा अन्नधान्यानी आपलं त्यांना खाण्यापिण्याची सोय वगैरे हे सगळं करतच असतं. तुमचा अनुभव विचारायचा मला. सुरुवातीला नाव सांगा आणि काय निरीक्षण नोंदवले तुम्ही आतापर्यंत वारीच्या वाटेवर? खरं सांगायला गेलं तर माझं नाव ओंकार मधुकर काळे, मी पुण्याचाच आहे. ही माझी पहिली वारी आहे. एक्सपिरियन्स वाईज बोलायला गेलं तर आता हे जसं की म्हटलंय आम्ही सगळे कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत. आम्ही मुंबई गणेशोत्सव तर प्रत्येक वर्षी शूट करतोच, पण हे लोक तर असतातच या ठिकाणी. माझं कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जर्नी ह्या वर्षी सुरू झाली. तर खूप एक्सपिरियन्स वेगळा होता, खूप मजा आली. एक एक म्हणजे बोलतात ना, प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू कळले. त्यांची एवढे वारकरी चालतात, त्यांच्यासोबत फक्त बोलून त्यांना विचारलं की काय मागतात देवाकडे, तर काही नाही, फक्त जाऊन म्हणजे दर्शन मिळतं का नाही, कळसाच्या पाया पडला तरी पांडुरंग भेटतो. मग तेच आहे की त्यांच्याकडे बघून वाटतं की आपण पण तेवढं स्पिरिच्युअलिटीकडे वळलो पाहिजे. जेनजी अजून वारीच्या वाटेवर अशा वेगळ्या गोष्टी कुठल्या वाटल्या की त्या खरंच विचार करायला भाग पाडल्या त्या गोष्टींनी? विचार करायला भाग पाडणाऱ्या गोष्टी म्हणजे काही अनेक वयोवृद्ध आजी चालताना पाहिल्या, आजोबा आहेत, कोणी दिव्यांग आहे. आत्ता आम्ही दिवे घाटात होतो तेव्हाचाच एक प्रसंग आहे. आम्ही एका ठिकाणी बसलेलो विश्रांतीसाठी, तेव्हा आम्ही असंच आजींना विचारलं की काय म्हणजे कसं, तुम्ही कुठून येता. तर त्यांचं असं होतं की आम्ही आणि त्यांचे मिस्टर, त्यांच्या दोघं आधी वारी करायचे, नंतर त्यांचे मिस्टर ऑफ झाले, पण त्यांनी त्या दोघांनी जी सुरुवात केली त्यांनी अजूनही ती कंटिन्यू करतात. मग तेच आहे की सोबत राहणं आणि खूप काय म्हणजे खूप गोष्टी शिकायला भेटल्या, खूप काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्या. तुमचं नाव सांगा आणि वारीच्या वाटेवर वारकऱ्यांना कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो? नमस्कार. पहिलं म्हणजे माझं नाव शुभम जाधव आणि मी मूळतः लालबाग परळमधूनच आलेलो आहे. आणि गेली 3 वर्ष आली की मी वारी करतोय. आणि वारी करताना एक गोष्ट म्हणजे आताच तुम्ही विचारलं ओंकारला की नेमकं जसं तोही म्हणाला की लोक कळसाचं दर्शन घेऊन येतात, पण प्रत्येकालाच पांडुरंगाचं दर्शन मिळतं असं नसतं. तर त्यामुळे लोकांना वाटतं की एवढं चालून पण पांडुरंगाचं दर्शन होत नसेल तर काय अर्थ आहे, असं लोक म्हणतात जे की घरी बसतात. पण काही गोष्टी या वारीत आल्यानंतर कळतात की पांडुरंग हा फक्त पाहायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो. आणि या गोष्टी अशा आहेत की ज्यावेळी आपण चालत असतो त्यावेळी आपण बघता की फुगडी घातली जाते किंवा एखाद्या कार्यक्रम रंगतो, नाचतो वगैरे, त्यानंतर ते एकमेकांच्या पाया पडतात. आणि हाच तर खरा अर्थ आहे की पांडुरंग प्रत्येक देहात वसलेला आहे. आणि आपल्याला तो माणसातला देव शोधून त्याचं दर्शन घेता आलं ना तर आपल्याला पांडुरंग कळतो. हे तुम्ही मी विचारतोय म्हणून बोलताय की खरोखर खरेच अशा भावना आहेत तुमच्या पण वारीबद्दल? ऍक्च्युली म्हणजे मी या गोष्टी बघतोय, फील केल्यात. म्हणजे मी या गोष्टी फील करतोय, कारण मुंबईत माणुसकी हा प्रकार नाही आहे, म्हणजे तो कमी होतच चाललाय असंच म्हणावं लागेल. पण या वारीत आल्यानंतर मला सांगा, कोण एकमेकांना ओळखत असतं? कोणी ओळखत नसतं. पण माऊली या शब्दानंतर तो माणूस आपलाच होऊन जातो ना. आणि त्यानंतर जी प्रेम मिळते, जी आपुलकी मिळते, हस्तकारा देवधर्म आहे हो. इतके लोक चालतात रोज, 30 किलोमीटर असतील, 25 किलोमीटर, म्हणजे थोडेसे आहेत रस्ते 25-30च्या दरम्यानच. तर पाय दुखतात का लोकांचे? आणि पाय जरी दुखत असले तर ते काय बोलतात? म्हणजे मी असं बघितलं आणि विचारतो की माऊली तुम्ही इतकं चालताय, तुम्हाला त्रास होत नाही का? तर त्यांचं म्हणणं एकच असतं की आपण देवाच्या भेटीला चाललो आणि तो जो पांडुरंग बसलाय पंढरपुरात तो आपल्याला सावरून घेतोय की. आणि एक चांगली गोष्ट सुद्धा मी बघितली की या वारीत, की जसं मी तुम्हाला म्हणालो की वाटेत असंख्य पांडुरंग त्यांना भेटत असतात. तर त्या अशा पण गोष्टी बघितल्यात की वाटेत त्यांच्यासाठी मसाज करतात लोक, काही लोक त्यांना स्प्रे मारत असतात, बाम लावत असतात, औषधोपचार करतात. हेच तर खरी वारी आहे ना. वारीत चोर पण असतात म्हणे. हा, ते चोरी असतात. ते तर प्रत्येक गोष्टीत नाण्याच्या 2 बाजू असतात, एक चांगली बाजू एक वाईट बाजू असते. वाईट बाजू पण थोडीशी म्हणजे चांगल्या सांगतोय आपण, पण वारीमध्ये चोर असतात हे काही नवीन नाही, म्हणजे या वारकऱ्यांना सुद्धा माहिती आहे. तर अशा चुकीच्या कुठल्या गोष्टी तुम्ही कॅच केल्या तुमच्या मनामध्ये, कॅमेऱ्यामध्ये, की त्या खरंच प्रकर्षण जाणवलं आणि त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे? म्हणजे आपण काही गोष्टी बघितल्या ना तर हे वारकरी लोक आहेत ना, भाबडे आहेत अगदी ते, आणि ते अगदी प्रेमळ आहेत. तर त्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन त्यांना लुटणारे आहेत. तर कसं आहे की ते तुम्हाला प्रेम देत आहेत माणुसकी या नावाने, माणुसकीच्या अर्थाने. तर या भाबड्या लोकांची जी फसवणूक करतायत ना, हे कुठवर तरी थांबलं पाहिजे. कारण
त्यांच्यासाठी तुम्ही देव आहात. जो त्यांच्याकडे येतोय ना तो त्याला पांडुरंग म्हणूनच त्यांना ट्रीट करत असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण म्हणजे स्वतःचा काहीतरी वेगळाच अर्थ साधून त्यांचा भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन गोष्टी करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे मला स्वतःलाही फील होतं. कारण मी जेव्हा बघतो ना की त्यांच्या राहुटी वगैरे असतात आणि तुम्ही गेला आणि तुम्ही म्हणला माऊली खायला मिळेल का, ते कधीच नाकारणार नाही, जे की तुम्हाला कधी त्यांनी पाहिलं पण नसेल. बरोबर. अगदी आम्ही सुद्धा भूक लागली ना तर कधी प्रेक्षकांना तेच सांगायचं की पत्रकार कुठे जेवतात, पत्रकार आम्ही हॉटेलला जेवत असतो, मात्र वारकऱ्यांना कळालं की हे यांना जेवायचं, ते आम्हाला स्वतःहून म्हणतात माऊली जेवण करा आणि नंतर जा. इतका हट्ट करतात की आम्ही तुम्ही जेवल्याशिवाय उठूच देत नाहीत. बरोबर. म्हणजे जसं आपल्याला आपण बोलतो ना की आपण घरापासून दूर येतो, पण त्या घरापासून दूर येण्याची जो फिलिंग आहे किंवा ती भावना आहे ती कधीच इथे मिळत नाही. कारण असं वाटतं की कुणी आपल्या परिवारातलाच आहे, तो आपल्याला भेटला आणि त्यामागे एकच शब्द असतो माऊली. असं म्हणतात वारकरी माझे माहेर पंढरी. पंढरी तर दूरच आहे, मात्र वारीच माझं माहेर असं वाटतं अनेक. नक्कीच. कारण मी तुम्हाला तेच म्हणालो ना की पांडुरंग फक्त पंढरपुरात आहे असं नाहीये, ह्या वाटेत असंख्य पांडुरंग भेटत असतात. बरोबर. आणि हीच खरी वारी आहे. कुठेतरी बॅनरबाजी करून सरकारी जे काही विभाग आहेत म्हणजे मंत्रालय आहेत ते सुद्धा जास्तच जरा पब्लिसिटी करण्याच्या नादामध्ये वारीचं थोडंसं पावित्र्य भंग करतात असं वाटत नाही? असं म्हणायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. नाही, सांगून टाका तुम्ही. म्हणजे काही गोष्टी पटत नाही आहेत खऱ्या अर्थाने, की तुम्ही स्वतःला वारकऱ्याचं स्वरूप देता किंवा देवाचं स्वरूप देता, ही गोष्ट चुकीचीच आहे. कारण तुमच्याकडे ते पावित्र्य नाहीये किंवा तुमच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत जे की या सगळ्या लोकांकडे आहेत. आणि मी तर म्हणेन की त्या बॅनरबाजीत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा फुकट घालवण्यापेक्षा वारकऱ्यांना अजून किती चांगल्या सुविधा देता येतील ना, ह्या जर गोष्टींचा विचार केला ना तर खऱ्या अर्थाने ह्या वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर होईल. आणि पांडुरंग ते फोटोशॉपवर पांडुरंग बनण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यात खरा पांडुरंग त्यांना मिळेल. किती नेते पाहायला भेटले बरं तुम्हाला बॅनरवर, तुकाराम महाराजांच्या वेशात, पांडुरंगाच्या वेशात? 3-4 नेते तरी पाहायला मिळाले मला आतापर्यंत. हो. कोण कोण होते? नाही, अवघ्या म्हणजे सर्व वारकऱ्यांनी बघितलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांचे बॅनर तुकाराम महाराजांच्या वेशात पाहायला भेटले. काय निरीक्षण आहे तुमचे? देवेंद्र फडणवीस जास्त झळकतात आजकाल बॅनरबाजीमध्ये आणि विठ्ठलापेक्षा त्यांच्याच पोस्टर जास्त लागलेले दिसतात आपल्याकडे बघायला गेलं तर. आणि समोर तिथे पाण्याची टाकी दिसते, तिथे त्यांनी जरी दिलं असेल ते त्यांनी लिहिलंय की पाणी स्वच्छ पाणी वगैरे, पण जरा तुम्ही खरंच एकदा पाणी चालू करून बघा, ती खरंच पाणी पिण्याच्या लायकीच नाही. तुम्ही खरंच बघा एकदा. आम्ही 2-3 दिवस आम्ही ऑब्झर्व करतो, काही ठिकाणी व्यवस्थित आहे पाणी पण काही ठिकाणी नाही. ते पाणी खरंच पिण्याच्या लायकीच नाही एवढं. फक्त ते पाणी हातपाय वगैरे लोक बघा पित नाहीत, ते हातपाय वगैरेच धुतात तिकडे, कारण की त्यांना पण माहिती आहे. आणि वारकरी समाज जेव्हा येतो इकडे, जेव्हा जात असतो, तुम्हाला सांगतो मी, वारकरी समाज कुठेही जेवेल वगैरे सगळं करेल, पण वारकरी पाण्याची बाटली ही फक्त बिस्लरीचीच कुठे ना कुठे देणार असतं तेच घेतात. कारण की त्यांना माहिती आहे पाणी जर पाण्याची चव बिघडली किंवा काय झालं की मग पुढे त्यांना काय त्रास होणार आहे, त्यांना तुम्हाला माहितीच आहे. पुढे पाणी जे ते मिळत असतं इकडे ते वाटप करत असतात तेच घेतात. मला नाही वाटत ह्यातलं कोण पाणी वगैरे घेत असेल त्यातलं. तुम्ही आता मुंबईवरून आलात, काही पुण्यावरून आलात, मागचे पुण्याचे. तर वारीच्या वाटेत वारकऱ्यांनी असे कुठले गोष्टी महत्वाच्या आहेत ते मिस करतात, ते पाहत नाहीत, त्या पाहायला पाहिजेत? म्हणजे अर्थात मिस अशा कुठले असे ठिकाण आहेत की जे अत्यंत महत्वाचे आहेत, पाहण्याजोगे आहेत, पण नाही असे ठिकाणं मात्र वारकरी पाहत नाहीत किंवा त्यांना लक्षात येत नाही की हे आपण बघितलं पाहिजे, असं तुमचं निरीक्षण? असं काही ठिकाणं नाही आहेत, पण काही गोष्टी आहेत की वारकऱ्यांचं त्यांनी वारकऱ्यांनी पण भान ठेवलं पाहिजे. कुठल्या आपण जशा गोष्टी बघतोय की गाड्या त्या साईडून चालल्यात, अत्यंत महत्वाचं, गाड्या त्या साईडून चालल्यात आणि या साईडून आपल्या जेजुरीत काय घडलं सगळ्यांना माहित आहे. तर त्या गोष्टींचं कुठेतरी भान ठेवणं पण गरजेचं आहे. कारण आपण बघतोय की काय होतं की ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले ना आणि एकदा ट्रॅफिक सुटतं तेव्हा गाडीवाले पटकन निघून जातात, त्यांना कळत नाहीये की काय गोष्ट चालू आहे. आणि आपण चालताना एखाद्या वेळेस बाहेर गेलो तर ते होत्याचं नव्हतं घडतं, आणि ते त्या कंटिन्यू ट्रॅफिकमध्ये राहून एखाद्या पॉईंटने फ्रस्ट्रेट झालेले असतात पूर्णपणे, कारण आमच्यासोबत ती गोष्ट झाली, आम्ही अडकलो.
आणि त्यावेळी आपल्याला जेव्हा मोका रोड भेटतो ना तेव्हा आपण पटकन सुटतो सुसाट सुटतो. आणि तेव्हा आपण बघत नाही की काय आहे काय नाही. तर त्यावेळी पटकन मध्ये असं कोणी आलं ना तर त्यावेळी अडथळा आपण बोलू पण नाही शकत की ड्रायव्हरची पण चूक आहे बाबा. तर या गोष्टी असण्यापेक्षा कुठेतरी त्या गोष्टींचं पण पालन करून एकाच साईडने चालून व्यवस्थित गेलं तर सगळा सोहळा हा किंवा ही अख्खी वारी अगदी सुखकरपणे पार होईल असं मला वाटतं. इतर सहकारी आहेत. आपलं नाव काय माऊली? यश ठाकूर. असा कुठला भारी फोटो काढला यावर्षी की तुम्हाला आतापर्यंत भारी वाटला, छान वाटला? तो आळंदीलाच काढतो, कारण दरवर्षी तो खूप एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. कारण तो जेव्हा पालखी येते आणि सगळे खांद्यावर नाचवतात वगैरे पालखीला, खूप तो बघण्यायोग्य क्षण आहे, एकदम खूप चांगला वाटतो. त्याच्यामुळे ते दरवर्षी असं शूट करायला नाही पण अनुभवासाठी खूप एकदम चांगलं वाटतं. किती वारी तुमची? माझी तिसरी किंवा चौथी वारी असेल. कारण कारण तुम्ही इतर वेळी फोटोग्राफीच करतो फक्त. हो मुंबई. हो मुंबईवरूनच. तुमची काय या वारीबद्दलची खास फिलिंग किंवा काय वेगळ्या गोष्टी? फक्त शूट नाही करायला, फक्त अनुभवायला जरी भेटली ना वारी तरी खूप चांगलं वाटतं की हा फक्त ह्या लोक चालले आहेत, लाखो वारकरी चालले आहेत. खूप चांगला असा काय बोलतात असं त्या पांडुरंगाला भेटत पण नाही येते तिथे जाऊन, फक्त त्या कळसात बघतायत आणि हा काय नाही चाललेत, दुखत नाही काय असं हेच नाही त्यांना. म्हणजे पूर्ण काय बोलते देहभान एकदम हरपून चाललेत. त्यांना कसले ताण नाही, खायला भेटतंय नाही, पाणी नाही, कसले पण काही पाणी पितायत, खाल्लेत, भेटलं तर चाललेत, पण त्यांना कसलं हेच नाही. देवाला भेटायची जी ओढ आहे ना ती खूप अशी कुठे बघायला नाही भेटत. एकदम अशी माणुसकीनी कोणाला हेल्प करतायत की भाई हे घ्या, तुम्ही खा, करा. हे खूप चांगलं वाटतं मला. असं एकदम ती खूप हरपत चालले माणसांमध्ये माणुसकी. हल्लीची जी पिढी आहे ती सोशल मीडियावर रमते, जे लोक रील स्क्रोल करतात. मात्र जे युवा आहेत, तुम्ही आता या वारीच्या वाटेवर तुम्ही रमलात, हे एक दिलासादायक चित्र आहे. पण कधी कधी असं म्हणतात काय हा म्हणजे वेडेपणा आहे, चालत जा, पाय दुखतात, म्हणजे शुद्ध पाणी भेटत नाही, असं एक मतप्रवाह आहे. तर त्यांना काय उत्तर असेल तुमचं? असं बघा कसं आहे, शुद्ध पाणी भेटत नाही तरी पण लाखो वारकरी चाललेत, खायला भेटत नाही तरी वारकरी चाललेत. काहीतरी आहे ना तिकडे जाऊन त्यांना काहीतरी तर फील होतंय. पांडुरंग नाही भेटत आहे, कळस दिसतोय तरी ते वेड्यासारखे चालत चालले. काहीतरी तर त्यांना फील होतंय ना. ह्या जसं की हा मित्र बोलला आमचा की त्यांना देह ह्या वारीतच भेटतो, तिकडे जाऊन नाही. एक आपण ठिकाणी प्रवासाला निघतो, त्या प्रवासाचा आनंद जो आहे ना तो खूप महत्वाचा मला वाटतो. ह्या तिकडे पोहोचणे, डेस्टिनेशनला पोहोचण्यापेक्षा तो प्रवासाचा खूप आनंद आहे ना तो खूप महत्वाचा असतो असं मला वाटतं. काय सांगाल, तुमचे काय निरीक्षण? नाव सांगा. आणि माझं नाव राहुल गावकर. तर मी मूळचा लालबागचा. तर माझा जन्म लालबागला झाला आहे. लहानपणीपासून म्हणजे जे बोलतायत तुम्ही ह्याला पण प्रश्न विचारलात की जे वारीमधून जातं हे मूर्खपणा वाटतंय, तर मला कधीच मूर्खपणा वाटला नाही. कारण की लालबागचा राजा मंड हे नाव माझं मत नाही, काही एक मतप्रवाह असा आहे की असं. तुमचं मत नाही, हे असे मतप्रवाह आहेत, मला नक्की माहिती आहे. हे ऐकले पण आहेत, कॉन्ट्रोवर्सी झाल्या पण आहेत त्याच्यावरून की का असे करतात, एवढी गर्दी का, 20-20 दिवस एवढे न थांबता खाता पिता लोक का आपली वेड्यासारखी चालत असतात. पण ही भक्ती लोकांना कधीच समजत नाही. कारण की आता एक्झाम्पल दिलं आहे एक, तर आम्ही लालबागला असतो तर लालबागच्या मिरवणूक पण 22-22 तास चालू असते. तेव्हा पण लोक फिरत असतात, आम्ही पण न खाता पिता का करतो. ते आम्हाला काय असं हे नसतं की आम्हाला कोणाला दाखवायचंय की काय करायचंय. ती आमच्या मनातली इच्छा, आमची देवासाठी ती प्रकट केलेली भक्ती आहे ती, आणि ती नेहमी आमची तशीच राहणार. ती आमच्या हृदयात ती बसलेली आहे, कारण की आम्ही देवाला मानलेलं आहे आपलं. कारण की असं नाही की माझ्या फक्त सुखातच माझा देव असतो, माझ्या दुःखात पण देव असतो. दर टायमाला जेव्हा मला वाटतं माझं मन हलकं होतं त्यासाठी मी देवासाठीच बोलतो, देवासोबतच बोलतो. जे काय असेल नसेल, माझं काय चांगलं होत असेल वाईट होत असेल, त्या सगळ्यामध्ये माझा देवच माझा सहभागी असतो. आणि मला वाटतंय की हे तुम्ही जे आता ही पिढी आहे त्याला मला खरं एक मेसेज द्यावं असं वाटेल. जर तुम्हाला वाटतंय ना घरी बसून ते रील स्क्रोल करताय ना, एकदा फक्त तुम्ही वारीला येऊन बघा. तुमचं आयुष्य बघण्याचं खरोखर सांगतो पर्स्पेक्टिव्ह बदलून जाईल. हे माझं पहिलं वर्ष आहे, पण जे मी लोकांचं प्रेम बघतो ना, अनोळखी तरी कोण पण येत आहे, माऊली तुम्ही जेवलात का, तुम्ही खाल्लात का. म्हणजे आई जसे मला वागवते ना, असं कधी मी खेळून आलो कुठून बाहेर आलो, बाळा जेवलास का, बाळा काय खाल्लंस का, हे जे एक्सपिरियन्स आहे ना ते कधी असं ओळखीच्यांकडून पण येत नाही, ते अनोळखी येऊन दाखवतात ना, तेव्हा ते खूप मोठं वाटतं. आणि आपण ते कधीच एक्सपिरियन्स केलेलं नसतं. म्हणून हा एक बोलतात सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात
काही केलं नाही केलं वारी करावी, कारण की वारी तुम्हाला हा प्रवास असेल, तुमचे पाय वगैरे दुखतील तो सगळा वेगळा भाग, पण तुम्हाला आयुष्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे ना खरंच तुमचा चेंज होऊन जाईल बघण्याचा. तुम्ही काय करता? तर मी आत्ताच माझं MCA झालंय, आता मी IT मध्ये जॉब करतोय. तर पण एक जी माझी आवड आहे ती व्लॉगिंगची, परत व्हिडिओग्राफीची. मग हे आवड माझी जोपासण्यासाठी मी वारीचा आता फर्स्ट टाइम आलोय. आता हा माझा मित्र आहे शुभम, त्यांचा तुम्ही आधी बाईट घेतला, तर हा माझा आधीपासूनचा मित्र आहे. तर तो एकदा बोलला की चल एकदा, आता तू व्लॉगिंगची तुला आवड आहे ना, तर एकदा वारीचं पण करून बघ. आणि मला वाटलेलं की मी पण असं बोलू शकतो की एवढं 20 दिवस कसं करू शकतं. 700-800 वर्षांपासूनची ही वारी आहे, ही परंपरा आहे. विठ्ठलासाठी एवढं प्रेम अजूनपर्यंत लोक कशीही अजूनपर्यंत जोपासतात. कारण की आता असं झालंय ना की काय पण झालं की लोक मुलं सोडून देतात, कारण की आमची पिढी ही त्यातलीच आहे. काय पण छोटी मोठी गोष्ट झाली, थोडंसं करणार, फोटो वगैरे काढणार, देवाचे फोटो वगैरे काढणार, केला शूट, अरे झालं सगळं, झाली आमची भक्ती. हे एवढंच नाही आहे. भक्ती जेव्हा आपण जातो, ती करतो, आपण त्यामध्ये विलीन होतो, ज्या भक्ती ती खरी भक्ती आहे. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि खरंच मला बरं वाटलं या टायमाला वारीला. नक्कीच. दुसरे माऊली जरा तिकडे, जरा उठूनच मी त्यांच्याशी बोलतो. असे कुठलं, आता कॅमेरा हातात आहे तुमच्या, असं कुठलं शूट असतं की ते मिस करायचंच नाही वारीच्या वाटेवर, असं ठरलेलं? तसं नाही, 21 दिवस जे चालू असते, 21च्या 21 दिवस सगळं शूट करू शकतात. तरी त्यातील अत्यंत महत्वाचं की हे आपल्याकडून सुट्टा कामा नाही, काही झालं तरी. असं कोणतंच नव्हे. असं जर बोललो तर मग सगळ्यांना वाटेल की फक्त हा या जागेवर जातो, इथेच शूट करतो. असं बघायला गेलं तर 21 रिंगण मिस करायचं झाल्यास काय फील होईल? काय नाही वाटणार. आपण म्हणजे वारी शूट पण करायला आलोय आणि तिकडे जगायला पण आलोय, फक्त शूट करायला नाही. आपण वाखरीच्या रिंगणाबद्दल विचारलंय मी तुम्हाला, थोडा प्रश्न माझा समजला नाही. वाखरीचं रिंगण जर शूट करायला नाही भेटलं तर काय वाटेल? तसं तर काय वाटणार नाही, जे भेटेल त्यामध्ये खुश राहू आम्ही. जरा हटके उत्तर आहे. शुभम, तुमच्याकडे तो पुन्हा एकदा, अशी कुठली शूटिंग आहे किंवा असा कुठली क्षण आहे वारीतला की तुम्हाला ते अत्यंत महत्वाचे वाटतात? जसं की आपण बोलू शकतो दिवे घाटातले पण, ज्यावेळी इतकी लोक दिवे घाटातून वर येतात आणि त्या पांडुरंगाकडे पाहतात आणि तो क्षण असतो, तो एक क्षण पाहण्यासारखा. आणि रिंगण खऱ्या अर्थाने लेन्स मधून अप्रतिम असे दिसणारे चित्र म्हणजे हे रिंगण नक्कीच. कारण त्यावेळी जे वारकरी खेळ खेळत असतात, सगळ्या गोष्टी करत असतात, हे कुठेतरी मिस नाहीच झालं पाहिजे. आणि जसं तुम्ही बोलले मगाशी की काही लोकांना, म्हणजे आमची जी पिढी आहे नवी, त्यांना ही वारी माहितीच नाही, नावं ठेवतात, काय करतात हे ते, काय जाता वगैरे. तर तुम्हाला मी मगाशीच एक गोष्ट बोललो की वारी पाहायची नाही, अनुभवायची गोष्ट. नक्कीच वारी अनुभवायची. अमेरिकेतले दोस्त काय बोलतात तुम्हाला? कशाला चाललात तुम्ही? माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगेन की वाखरीचं रिंगण हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे लास्टचा टप्पा असतो तो. कारण की जेव्हा वाखरीच्या रिंगण माऊलींच्या, जेव्हा तो सफेद घोडा आणि पांढरा घोडा दोन्ही एकत्र दोन धावतात आणि त्यांचे 2 रिंगण जेव्हा पूर्ण होतात, तेव्हा जसं ज्या मातीवर त्या घोड्यांनी पळाले किंवा त्यांनी धाव घेतले, त्या मातीवरचं त्यांचा पाय तिथे पडलाय, जसा तो घोडा जाईल तसे ते लोक ती पवित्र माती उचलून ती कपाळी लावतात आणि आपल्या हातात घेतात. तो जो क्लिक असतो तो घेण्यासाठी मी तरी खूप उत्सुक असतो. आणि तो घोडा धावताना, कारण की ते पवित्र असं लोकांना वाटतं की खरंच त्या पांढऱ्या अश्वावरती माऊली स्वार होऊन ते फिरतात असं वाटतं. आणि तो घोडा जिथे पाऊल ठेवून जिथून पुढे जाईल, ती माती ही त्यांच्यासाठी खूप पवित्र माती वाटते आणि लोक ही माती घरी घेऊन जातात. अमेरिकेतल्या मित्रांना तुमच्या कुठले फोटो दाखवायला आवडतील? आपल्या महाराष्ट्रातले सगळे जे कल्चर होतात हे मी आवडीने त्यांना दाखवतो की हे आमचं कल्चर आहे, हे आम्ही असं सेलिब्रेट करतो. आणि हे खूप 800 वर्ष 700 वर्ष जुनं कल्चर आम्ही हे फॉलो करतो म्हणून. आणि काय विचार करतात? त्यांनाही आवडतं. तेही म्हणतात आम्ही कधीतरी महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये जेव्हा पण आम्ही येऊ तेव्हा आम्ही हे व्हिजिट करू. आणि वारीमध्ये पण खूप फॉरेनर्स बघितले मी, जे माझे जे फोटो वॉक्स घेतात काही जण, ते फॉरेनर्सला घेऊन आले, ते स्वतः ते चिखलामध्ये खेळतात. त्यांना हे पण समजत नाही की त्यांनाही ते आवडलंय की जसं आपण आपला सण साजरा करतो. नक्कीच. तर हे होते क्रिएटर जेनजी डिजिटलच्या माध्यमातून वारी हे करोडो महाराष्ट्राच्या आणि देशभरात जे विठ्ठल भक्त आहेत, या वारीचे चाहते आहेत, त्यांच्यापर्यंत हे एक अत्यंत चांगलं काम करतात आणि हे
व्हिडिओच्या माध्यमातून वारी दाखवतात, यांच्याशी मला बोलावंच वाटलं. छानपैकी चिंचेचं झाड आहे आणि त्याच्या खाली वारकरी विसावा घेत आहेत, झोपतायत, चालून थकलेले आहेत आणि इथेच हे मित्र उभे होते आणि मला त्यांच्याशी बोलावंच वाटलं. त्यामुळे काही मिनिटं मी त्यांच्याशी बोललो. लेट्सअप मराठीसाठी विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पंढरपूरची वाट. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.